नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. श्रावण महिन्याचा पवित्र काळ सुरू झालेला आहे आणि या काळात केलेली भक्ती अत्यंत फलदायी ठरते. जर तुमच्या किंवा तुमच्या मुलामुलींच्या विवाहामध्ये वारंवार अडचणी येत असतील, लग्नाचे योग जुळून येत नसतील, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मंडळी, आज आपण पाहणार आहोत की गजानन विजय ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचे आहे. आपल्याला 21 दिवसाची ही सेवा करायची आहे. म्हणजे बऱ्याच मुलींचं लग्न ठरत नाही, लग्नात काही ना काही संकट, अडचणी, समस्या ह्या निर्माण झालेल्या आहेत. तर त्यासाठी आपल्याला श्री विजय ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे आहेत. तर हे पारायण कशा पद्धतीने करायचे आहेत, तसेच आपल्याला पारायण करता वेळेस कोणते नियम आहेत, त्या नियमाचे पालन आपल्याला करायचे आहे. तसेच ज्या पद्धत कशा प्रकारे, संकल्प कशा पद्धतीने करायचे आहेत, जे काही नियम आहेत, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वाची देणार आहे. संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा, ज्या इच्छा पूर्ण होतील. मंडळी, श्रावण हा पवित्र मास भगवान शिवाची आराधना आणि व्रतांसाठी समर्पित आहे. या महिन्यात वातावरण आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकता भरून असते. या काळात केलेले कोणतीही विधी किंवा प्रार्थना लवकर फळाला येतात, कारण हा काळ सृष्टीच्या निर्मितीशी आणि समृद्धीशी जोडलेला आहे. संत गजानन महाराज हे अक्कलकोट स्वामी समर्थांचे अंश मानले जातात. त्यांचे चरित्र असलेले श्री गजानन विजय ग्रंथ हा अत्यंत चमत्कारिक व चैतन्यमय आहे. या ग्रंथातील वाचनाचे भक्ताचे दुःख, संकटे आणि विवाहासारख्या महत्त्वाच्या कार्यावरील बाधा दूर होतात, असा दृढ समज आहे की या ग्रंथाच्या पारायणाने आणि विशेषतः या अध्यायाच्या पठणाने मुलामुलींच्या विवाहातील योग जुळून येतात आणि उत्तम स्थळ प्राप्त होते. श्रावण महिन्यात पूर्ण श्रद्धेने या ग्रंथाचे वाचन केल्यास महाराजांच्या कृपेने विवाहाचे मार्ग लवकर मोकळे होतात. तर मंडळी, श्री गजानन विजय ग्रंथाची सेवा किंवा पारायण करण्यासाठी तुम्ही कोणतेही वार निवडू शकता, परंतु काही दिवस व वारांना विशेष आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. गुरुवार हा दिवस संत गजानन महाराजांचा आणि गुरुवारी पूजेचा मानला जातो. त्यामुळे पारायणाची सुरुवात बहुतांश वेळी गुरुवारीच केली जाते किंवा सोमवारी करू शकता. तुम्ही श्रावण महिन्यातील कोणतेही वार किंवा संपूर्ण महिना हा संत सेवा आणि शिवाराधनेसाठी अत्यंत उत्तम मानला जातो. मनोकामना पूर्तीसाठी संकष्टी चतुर्थी किंवा गुरुवारपासून सेवेचे संकल्प करणे अधिक फलदायी ठरते. ग्रंथाची सेवा किंवा वाचन तुम्ही सोमवार ते रविवार यापैकी कोणत्याही दिवशी कधीही सुरू करू शकता. महाराजांच्या सेवेसाठी विशिष्ट वाराची बंधने असतात असं नाही, मनातील श्रद्धा ही महत्त्वाची असते. आता तुम्हाला समजलं असेल की यामध्ये तुम्ही गुरुवार, सोमवार किंवा कोणत्याही दिवशी या ग्रंथाची सेवा तुम्ही सुरू करू शकता. आता आपण पाहू की आपल्याला कोणता अध्याय आहे, तर त्याचं आपल्याला सेवा करायची आहे, पारायण करायचे आहे. तर बघा, तुमच्या मुलांचं, जर तुमच्या मुलाचं वय होत चाललेलं असेल, स्थळे येत नसतील किंवा योग्य स्थळ मिळण्यात अडचणी येत असतील, तर मग तुम्ही 7वा अध्याय आहे तो अत्यंत प्रभावी आहे. हा अध्याय सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि विवाहाचे योग लवकर जुळून आणतो. आई वडिलांच्या मुलांच्या लग्नात हे सर्व प्रॉब्लेम असतील तर त्यांनी 7वा अध्यायाचं पठण करायचं आहे, पारायण करायचं आहे. 7 दिवस करू शकता किंवा 21 दिवस कंटिन्यू तुम्हाला हे पारायण करायचं आहे. ही सेवा तुम्हाला करायची आहे, रोजच्या रोज तुम्हाला करायची आहे. का ज्या आई वडिलांच्या मुलांचं लग्न ठरून मोडत असेल, कुंडलीत दोष असेल, म्हणजे मंगल दोष असतील किंवा लग्न कार्यात सतत काही ना काही अचानक अडचणी येत असतील, तर त्यांनी 20वा अध्याय आहे जो संकटाचे निवारण करतो, सर्वात जास्त प्रभावी ठरतो. तर तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही कोणता अध्यायाचं पठण करायचं आहे. ही सेवा तुम्हाला करायची आहे. तुमच्या मुलांच्या कुंडलीत ज्या प्रकारे जे काही दोष असेल त्यानुसार तुम्ही या दोन्हींपैकी एखादा अध्याय आहे तर त्याची सेवा तुम्हाला करायची आहे. दिवस करू शकता किंवा 21 दिवस तुम्ही करू शकता. जर विवाहाची बोलणी पुढे सरकत नसेल तर 7वा अध्याय वाचावा आणि जर कार्यात विघ्न येत असतील तर 20वा अध्याय वाचावा. अनेकांचा असा अनुभव आहे की रोज 1 ते 21 अध्याय क्रमाने वाचून 7 दिवसाचे पूर्ण पारायण केल्यास सर्वात लवकर आणि सर्वोत्तम फळ मिळतो. म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही पूर्ण ग्रंथाचे पारायण देखील करू शकता. ज्यांना शक्य नाही त्यांनी मग हा अध्याय आहे
तो तुम्ही 21 दिवस त्याची सेवा करायची आहे किंवा 7 दिवस देखील तुम्ही करू शकता. श्रद्धा महत्त्वाची आहे. तसेच 20वा अध्याय आहे, तर हा देखील तुम्ही 7 दिवस करू शकता किंवा 21 दिवस. जेवढी तुम्ही श्रद्धापूर्वक कराल तेवढंच तुम्हाला लाभ होईल. मला ते ठरवायचं आहे की तुम्ही कोणत्या अध्यायाची सेवा करणार आहात. आता तुम्हाला या दोन्ही गोष्टी समजलेल्या असतील. मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री गजानन विजय ग्रंथाचा फक्त 20वा अध्याय सलग तुम्ही 21 दिवस वाचणे हा एक अतिशय उग्र आणि प्रभावी उपाय मानला जातो. 20वा अध्याय हा ग्रंथाचा शेवटचा अध्याय असून तो पूर्णत्वाची प्रचिती देणारा आहे. श्रावण महिन्यातील किंवा कोणत्याही शुक्ल पक्षातील गुरुवारपासून याची सुरुवात करायची आहे. तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ कपडे घालायचे आहेत. शक्य असेल तर पिवळे कपडे घालायचे आहेत. आपण ज्या ठिकाणी ही पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि ती जागा पवित्र करून घ्यायची आहे. स्वच्छ पुसून घ्यायची आहे. समजा तुम्ही देवघरासमोर ही सेवा करणार असाल तर तिथे देखील तुम्हाला थोडंसं तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे आणि तिथे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. एक रांगोळी काढायची आहे. त्याच्यावरती तुम्हाला एक पाट ठेवायचा आहे किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्याच्यावरती पिवळे वस्त्र अंथरून श्री गजानन महाराजांचा फोटो ठेवायचा आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तो देखील ठेवू शकता. मूर्ती असेल ती देखील ठेवू शकता. तुम्हाला दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला गाईचं तूप टाकायचं आहे. दिवा तुम्हाला अखंड ठेवायचा आहे. पूर्ण दिवस तो दिवा तुम्हाला तेवत ठेवायचा आहे. ग्रंथाची पोथी असेल तर ती देखील तुम्हाला पाटावरती जो पिवळा कापड अंथरलेला असेल त्याच्यावरती तुम्हाला ठेवायची आहे. अगरबत्ती लावायची आहेत. पिवळी फुले असेल ती ठेवायची आहेत. तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे. कपाळाला गंध लावायचा आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला एक पळीभर पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला संकल्प करायचा आहे. ओम नमो भगवते गजाननाय. आजपासून मी माझ्या मुलीच्या तुम्हाला नाव सांगायचं आहे. तुमचा मुलगा असेल त्याचं नाव सांगा, मुलगी असेल तिचं नाव सांगा. विवाह कार्यासाठी आणि लग्नातील सर्व बाधा दूर होण्यासाठी श्री गजानन विजय ग्रंथाच्या 21व्या अध्यायाचे सलग 21 दिवस नित्य पठण करण्याचा संकल्प करत आहे. हे महाराजा, माझे हे अनुष्ठान निर्विघ्नपणे पार पाडू दे आणि माझ्या मुलाचे उत्तम स्थळ ठरून लग्न जोडून आण. तुम्हाला बोलायचं आहे आणि मग ते आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घेतलेलं आहे तर ते तुम्हाला जमिनीवरती सोडायचं आहे. अशा पद्धतीने संकल्प हा पूर्ण झालेला आहे. तो तुम्हाला पहिल्या दिवशीच करायचे आहे. म्हणजे जेवढी तुम्ही 21 दिवसाची सेवा करणार असाल किंवा 7 दिवसाची सेवा करणार असाल तर संकल्प तुम्हाला पहिल्या दिवशीच करायचा आहे. मला वाचन सुरू करण्यापूर्वी तुम्हाला महाराजांच्या फोटोला नमस्कार करायचा आहे. दिव्याने ओवाळायचं आहे. धूप दीप दाखवायचा आहे आणि वाचन सुरू करण्यापूर्वी तुम्हाला गण गण गणात बोते किंवा श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला 11 वेळा जप करायचं आहे. तुम्हाला ग्रंथातील 20वा अध्याय अतिशय श्रद्धापूर्वक स्पष्ट आवाजात आणि एकाग्रतेने वाचायचा आहे. तसेच वाचन पूर्ण झाल्यावर महाराजांना खडीसाखर, गुळ खोबरे किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. वाचन करत असताना घरामध्ये शांतता असायला हवी. तेच उठू नये किंवा मोबाईल घेऊ नये. शांत चित्तेने तुम्हाला हे वाचन पूर्ण करायचं आहे. वाचन पूर्ण झाल्यावर महाराजांना खडीसाखर, गुळ खोबरे किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवावा. वाचन संपल्यावर हात जोडून म्हणावे, हे समर्थ गजानन महाराज, आजचा 21वा अध्याय पूर्ण झाला. माझ्याकडून झालेल्या चुका क्षमस्व असाव्यात. माझ्या मुलांच्या विवाहाचा मार्ग मोकळा करा आणि आमच्या कुटुंबावर आपली कृपा असू द्या असं तुम्हाला बोलायचं आहे आणि साष्टांग नमस्कार करायचा आहे. बघा, 21 दिवस पाळायचे काही विशेष नियम आहेत. तर रोज तुम्ही शक्यतो समान वेळेत आणि घरातील एकाच ठिकाणी बसून वाचन करावे. म्हणजे जर तुम्ही सकाळी 7 वाजेपर्यंत ही पोथी वाचायला सुरुवात केली तर रोज अशा प्रकारे तुम्हाला 7 वाजता सुरुवात करायची आहे. जागा देखील तुम्हाला एकाच ठिकाणी 21 दिवस ही सेवा तुम्ही करू शकता. म्हणजे देवघरासमोर तुम्ही जरी सेवेला सुरुवात केली तर 21 दिवस देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे किंवा घरातील कोणत्याही पवित्र ठिकाणी तुम्ही या सेवेला सुरुवात करणार असाल तर तिथेच तुम्हाला 21 दिवस ही सेवा चालू ठेवायची आहे. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देखील ही सेवा करू शकता. 21 दिवस घरातील वातावरण सात्विक ठेवावे. मांसाहार, तामसिक अन्न पूर्णपणे वर्ज्य करावे. वाचन सुरू असताना मोबाईल किंवा इतर गोष्टींमध्ये लक्ष न देता संपूर्ण मन ग्रंथामध्ये ठेवावे. दिवस पूर्ण झाल्यावर जेव्हा तुमचे 21 दिवस पूर्ण होतील तेव्हा शेवटच्या दिवशी म्हणजे 21व्या दिवशी
तुम्हाला उद्यापन करायचं आहे. नेहमीप्रमाणे 21वा अध्याय वाचायचा आहे. महाराजांना गोड पदार्थाचा उदाहरणार्थ खीर किंवा लाडू याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. 21 दिवस रोज 1 रुपया किंवा ठरलेली कोणतीही दक्षिणा एका डबीत किंवा ताटात जमा केली असल्यास ती गजानन महाराज मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचे आहे. असल्यास लहान मुलांना किंवा भुकेलेल्या व्यक्तीला अन्नदान किंवा प्रसादाचे वाटप करावे. महाराजांसमोर साष्टांग नमस्कार घालून कृतज्ञता व्यक्त करावी. बघा, श्री गजानन विजय ग्रंथाचे किंवा विशेष अध्यायाचे 20वा अध्याय आपण पठण करताना काही नियम आणि सूचिता पाळणे आवश्यक असते. तसेच मासिक धर्म किंवा सुतक आल्यास काय करावे. तर बघा, तुम्हाला महिलांनी 21 दिवसाचे किंवा सलग पारायण करताना मासिक धर्म आल्यास तुम्हाला काही नियम आहेत, त्याचं पालन करायचं आहे. मासिक धर्माच्या काळात पहिल्या 3 ते 4 दिवस महिलांनी ग्रंथाला स्पर्श करू नये आणि प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचन करू नये. या काळात ग्रंथ वाचता येत नसला तरी मनातून किंवा तोंडाने गण गण गणात होते या मंत्राचा मानसिक जप करावा. पारायणातील खंड 21 दिवसाच्या सलग अनुष्ठानात असे घडल्यास जितके दिवस औषधाचा काळ असेल तितके दिवस वाचन थांबवावे. तो काळ पूर्ण झाल्यावर, शुद्ध झाल्यावर, डोके स्नान केल्यावर जिथून वाचन थांबवले होते तिथून पुढील अध्याय पुन्हा सुरू करावा आणि अनुष्ठानाचे दिवस त्यानुसार पुढे वाढवावेत. म्हणजे एक कुटुंबात किंवा जवळच्या नाते संबंधात जन्म किंवा मृत्यूचे सूतक आल्यास जोपर्यंत सूतक संपत नाही तोपर्यंत घरातील देवपूजा आणि ग्रंथाचे प्रत्यक्ष वाचन करू नये. सूतक कालावधी पूर्ण झाल्यानंतर घर आणि देवघर स्वच्छ करून शुद्धीचे कार्य करून पुन्हा संकल्प सोडत वाचन सुरू करावे. या काळातही मानसिक पातळीवर महाराजांचे नामस्मरण सुरू ठेवल्यास कोणतीही मनाई नसते. तुम्हाला प्रश्न पडेल की हे ग्रंथाचे पारायण केल्यावर मुलांचं लग्न किती दिवसात ठरते. तर हे पूर्णपणे व्यक्तीची श्रद्धा, महाराजांवरील अगाध विश्वास आणि संचित कर्मावर अवलंबून असते. काहींना पारायण पूर्ण झाल्यावर काही दिवसातच किंवा महिन्याभरात चांगले स्थळ येते, तर काहींना थोडा अधिक वेळ लागू शकतो. विवाह जुळणे हे म्हणजे केवळ ग्रंथाचे वाचन नव्हे तर योग्य स्थळ मिळणे, पत्रिका जुळणे आणि दोन्ही कुटुंबाचे जुळणे या गोष्टींवरही ते ठरते. महाराज भक्ताच्या भल्यासाठी योग्य आणि उत्तम वेळीच सर्व जुळून भक्तांचा अनुभव असतो. कोणतीही सेवा किंवा पारायण करताना इतक्यात दिवसात काम झाले पाहिजे अशी घाई किंवा अट न ठेवता संपूर्ण समर्पण भावनेने आणि निश्चिम श्रद्धेने महाराजांच्या चरणी प्रार्थना करावी.